धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या धर्माचे पालन करणी पाखंड खंडन हिची आम्हा करणी काम बीज वाढवावे नाम शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही या भूतलावरती कशा करता आलो आणि काय नेमकं कार्य केलं आपल्या कार्याचा आढावा या अभंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नवनगर बागलकोट या ट्रस्टच्या वतीने आणि सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज या उत्सवाला आरंभ होत आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांचा बीज उत्सव ते नाथषष्ठीचा असा हा उत्सव अनेक वर्षापासून संपन्न होत आहे. तेव्हा उत्सवाचा आरंभ आहे आणि तो आरंभ एका थोर महापुरुषाच्या निर्याण कार्याच्या पर्वकाळाला धरून आहे. या भूतलावरती जे संत महात्मे अवतीर्ण झाले त्या सकल संत महात्म्यांच्या परंपरेमध्ये कलश स्थानी असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे. तुका झाला शे कळस भजन करा सावकाश अशा कलस्थानी असणारे तुकोबार आहे. आज तिथेला त्यांच्या अवताराची पूर्तता झालेली आहे आणि तो दिवस आहे फाल्गुन शुद्ध वद्य द्वितीया. त्याला मराठीमध्ये दोन शब्दाला बीज म्हणतात बरं. दोन म्हणजे बीज किंवा द्वितीया. जसं कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज बरं का. आणखी एक धर्म बीज येते बरं का. आणि आजची ही तुकाराम बीज. आजच्या तिथीला महाराज आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाले. आपल्या कार्याची पूर्तता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केली. तेव्हा त्या कार्याचा गौरव आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये केला जातो. ज्या ठिकाणाहून महाराज गेले त्या ठिकाणी हा मोठा उत्सव आहे. लाखो लोक त्या उत्सवाला उपस्थित आहेत. श्री क्षेत्र देहू या ठिकाणी बरं का. तेव्हा आपल्या संप्रदायामध्ये विधी आहे तो सर्वांना घडत नाही बरं का. ज्या ज्या संतांची समाधी सोय आहे त्या त्या समाधी सोयाला वारकऱ्यांनी त्या त्या ठिकाणी गेलं पाहिजे असा विधी आहे बरं का.
कार्तिकीला आळंदीला गेलंच पाहिजे, ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला. तुकोबरांच्या ह्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने आज देऊला गेलंच पाहिजे. नाथषष्ठीच्या निमित्ताने त्या सोहळ्याला पैठणला गेलंच पाहिजे बरं का, असा नियम आहे. बरेच आपल्या संप्रदायातले थोर परंपरेतले दिंड्या घेऊन त्या स्थळाला जातात. मग संप्रदायाने एक आपल्याला वाव दिला, समजा तुम्हाला त्या स्थळाला त्या वारीच्या निमित्ताने येता नाही आलं तर तुम्ही जिथं राहता तिथं तरी हा उत्सव करा, का त्या संतांचं जे कार्य आहे ते आमच्या तुमच्या करताय बरं का. संत जे अवतीर्ण झाले ते स्वतः करता अवतीर्ण झाले नाही, जगा करता अवतीर्ण झाले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जसं कौटुंबिक जीवनामध्ये ज्या मायबापाने जन्म देऊन आपल्याला घडवलं त्या मायबापांचं पुत्राने श्राद्ध घातलं पाहिजे. अखिल विश्वाकरता अखिल समाजाकरता संत अवतीर्ण झाले म्हणून समाजाने त्यांचा हा उत्सव केला पाहिजे. त्यातल्या त्यात वारकऱ्यांनी तरी हा केला पाहिजे नेम आहे. वारकऱ्यांनी हे पर्व काळ सर्व साजरे केले पाहिजे. आज कामधंदा सोडून या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणून जे नेम पाळत असेल तरच वारकरी व्हावं, नाहीतर होऊ नये. कारण हे सर्व वारकऱ्यांनी उत्सव केले पाहिजे. सर्वांनी या उत्सवाला आपण आलं पाहिजे, कर्तव्य लक्षात ठेवा. कारण त्या महात्म्यांनी जे कार्य केलं ते सकल समाजाकरता केलेलं कार्य आहे. कुठल्या जातीकरता, कुठल्या वर्णाकरता, कुठल्या लिंगाकरता हे कार्य केलेलं नाही, सर्वांच्या करता संतांनी केलेलं कार्य आहे. त्या संतांचा हा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला पाहिजे, त्यांच्या कार्याचा गौरव सकल जीवांनी केला पाहिजे. आणि तो भाव मनी मानशी घेऊन आपण हा दरवर्षी महाराजांचा हा सोहळा संपन्न करतो. तेव्हा आजच्या हा सोहळ्याचा आरंभ ही दुपारची वेळ आहे आणि या कालावधीमध्ये महाराज आपलं कार्य पूर्ती करून सदेह वैकुंठाला गेले. मग ते गेले का गेले आणि का आले याचा थोडासा विचार आज समाजाच्या दृष्टीने आपण केला पाहिजे. कारण आम्ही तुम्ही सुद्धा या भूतलावरती आज आलोय जन्माला. का आलोय? नाईलाज म्हणून आलोय बरं का, नाईलाज म्हणून आलोय. का? ते कर्मच आपल्याला इथं जन्माला घातले. जो जीव या भूतलावरती आज जन्माला आला त्या जन्माला येण्याच्या मागं कारण काय? केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. नाही म्हटलं तरी यावं लागतं, नाही म्हटलं तरी यावंच लागतं, लक्षात ठेवा. आणि नाही म्हटलं तरी जावंच लागतं. दोन्हीकडूनही अडचण आहे आपल्याला. त्या कर्माचा संबंध आहे, कर्मामुळे जन्माला यावं लागतं आणि कर्माचा भोग संपला की इह लोकातून जावं लागतं. आणि जसा कर्म भोग आहे तसा भोगावा लागतो, त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही बरं, येत नाही. पण संत जीवनाचा विचार केला तर संत मात्र स्वइच्छेने येतात. जे कार्य करतात ते जगत उद्धाराचं कार्य करतात आणि कार्याची पूर्तता झाली की स्वतःच्या इच्छेने जातात बरं, स्वतःच्या इच्छेने जातात. म्हणून जीवामध्ये आणि संतांच्या मध्ये फार अंतर आहे. मग संत या भूतलावरती अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन त्यांनी हे कार्य केलं. काय कार्य केलं? अनेक त्या कार्याच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. पैकी या अभंगातून महाराज एक विचार प्रगट करतात की आम्ही या भूतलावरती अवतीर्ण होऊन जर काय केलं असेल, ज्या गोष्टीची गरज समाजाला आहे, ज्याच्यावरती समाज जगतो, कशावरती जगतो? धर्मावरती जगतोय. मनुष्य धर्मावरती जगतोय, लक्षात ठेवा. मग ज्या धर्मावरती मनुष्य जगतो
त्या धर्माचं स्वरूप काय आहे हे समाजाला सांगितलं पाहिजे बरं. कारण आज बरेच लोक धर्म मानायला तयार नाहीत, धर्म पाळायला तयार नाहीत, किंबहुना आज धर्माची ॲलर्जी आहे लोकांना, धर्माची ॲलर्जी आहे. पण धर्माशिवाय मनुष्य जगू शकत नाही, जगू शकत नाही. धर्म शब्द हा अतिशय व्यापक आहे बरं का, अतिशय व्यापक आहे. मग ज्या धर्माचं स्वरूप काय ते समाजाला कळलं पाहिजे. समाजाला त्याच्याविषयी अज्ञान आहे. मग त्या समाजाला हे वळण लावण्याकरता त्या संत महात्म्यांनी काय केलं, त्या धर्माचा स्वीकार केला आणि स्वीकार करून त्या धर्माचं आचरण करण्याचं काम त्यांनी केलं बरं का. पण एखादी गोष्ट जर समाजाला सांगायची असेल तर ती आचरणाच्या द्वारे सांगितली जाते. तैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, संत जगी बोलोनी दाविती जगी. बोलून नाही बरं का. वकील कायदा सांगतो का कायद्याप्रमाणे वागतो? फक्त सांगायचं काम करतो वकील, वागायचं काम करत नाही बरं का. तसं महाराज लोक सांगायचं काम करतात, वागायचं काम करत नाही. वागायचं काम या जगामध्ये फक्त संतच करतात. क्रिया करुनी दाविते अंगी, तैसे संत जगी. प्रत्येक गोष्टीचं आचरण करून संत महात्म्यांनी जगाच्या समोर प्रगट केलं बरं का. अनुष्ठानी जगा देत वडील जे हे. त्या धर्माचं काय स्वरूप आहे, त्या धर्माचं आचरण संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये केलं का. आम्हा तुम्हाला वळण लागावं म्हणून आम्ही तुम्ही धर्माचं आचरण केलं पाहिजे, आम्ही तुम्ही धर्माचं आचरण केलं पाहिजे. संतांना याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा, संतांना याची गरज नाही आहे. पण समाजाकरता मात्र संत त्या गोष्टीचा स्वीकार करतात. महाराजांनी त्याला दृष्टांत दिला आहे. लहान बालक आहे आणि ते लहान बालक त्या बालकाला चालता यावं म्हणून आई एक एक पाऊल टाकून दाखवते बरं का. बालकाचे चाली जाणुनी माता पाऊल टाकी बरं का. म्हणजे त्या मुलाला चालता यावं. आई जर चालायला लागली तर किती स्पीडनं चालते हो. पण त्या मुलाला चालवण्याकरता मात्र मुंगीच्या पावलाने चालते का, त्याला चालता यावं म्हणून. तसेच बरं का, तैसे संत जगी. प्रत्येक जीवाने त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. मग धर्माचं आचरण केलं पाहिजे. मग नेमका धर्म कोणता, नेमका धर्म कोणता. अधिकाराप्रमाणे धर्माचा विचार मांडलेला आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला संतांनी सांगितलेली बरं का. सत्य बोलणं हा धर्म आहे, सत्य बोलणं हा धर्म आहे.
दान करणं हा धर्म आहे. दुसऱ्यावरती परोपकार करणं हा धर्म आहे. दुसऱ्या जीवाला त्रास न देणं हा धर्म आहे. अहिंसा धर्म. बरं का? दया नावाचा धर्म आहे. असे धर्माचे विचार मांडलेत बरं का. मग कोणता धर्म जीवनामध्ये आपण पाळला पाहिजे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये अधिकाराप्रमाणे धर्माचा विचार मांडलेला आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा धर्म वेगळा, क्षत्रियाचा धर्म वेगळा, वैश्याचा धर्म वेगळा, शूद्राचा धर्म वेगळा. ब्राह्मणाचा धर्म काय? वेदाचं अध्ययन करणं. क्षत्रियाचा धर्म काय? युद्ध करणं, प्रजेचं रक्षण करणं. वैश्याचा धर्म काय? व्यापार करणं. आणि शूद्राचा धर्म काय? तिन्ही वर्णाची सेवा करणं. हा धर्म सांगितला बरं. स्त्रीचा धर्म काय? पतीची सेवा करणं. बालकाचा धर्म काय? आई वडिलांची सेवा करणं. भक्ताचा धर्म काय? देवाची सेवा करणं. हा असा धर्माचा विचार मांडलेला आहे. मग कोणता धर्म जीवनामध्ये आचरण आणावा? प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे तो धर्म सांगितला, पण सर्वांच्या जीवनामध्ये एकच धर्म सांगितला बरं का. आणि तो धर्म जर कोणता असेल तर भगवंताचं नाम घेणं हाच धर्म आहे. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, नाम विचारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारका. सर्वांनी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे हा धर्म सांगितला. आणि सर्वांच्या ठिकाणी देव मानून सर्वांना नमस्कार केला पाहिजे हा धर्म जीवनामध्ये आणला पाहिजे बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. बाबांनो, तुम्हाला धर्म जीवनामध्ये हा पाळायचा ना, तो पाळा पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंग. महाधर्म समाजामध्ये आज प्रत्येकाने पाळा पाहिजे. महाराजांनी विचार केला, पाळा पाहिजे ना, मग आपणच पहिल्यांदा तो पाळावा. आपण तो पाळावा. म्हणून संतांनी जीवनामध्ये त्या धर्माचा स्वीकार केला. आणि धर्माचा स्वीकार करून त्या धर्माचं आचरण करून काय केलं? धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन यज्ञा करणे काम, यज्ञा करणे काम, यज्ञा करणे काम.
धर्माचे पालन. म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला जो जो धर्म आलेला आहे त्या त्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. लोक म्हणतात आम्ही पाळायचं सोडलंय बरं. आम्ही पाळायचं सोडलंय. बरेच लोक काही गोष्टी पाळत नाहीत, किंबहुना धर्म पाळत नाहीत माणसं बरं. हा मराठी शब्द वापरला आहे पाळणे बरं का. लोक म्हणतात आम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेलो ना आंघोळ करत नाही, आम्ही काय पाळतच नाही. अलीकडे तर फार गोष्टी आहेत. आज ह्या शिकलेल्या महिला वर्ग काहीच पाळत नाही बरं का. फक्त मी उच्चार करून जातो, विटाळ हा पाळला पाहिजे बरं का. विटाळ हा पाळला पाहिजे. कितीही जरी प्रगती झाली तरी तो पाळला पाहिजे. फार त्याचा विचार मांडला शास्त्रामध्ये. कारण तो जर पाळला नाही तर फार मोठा दोष लागतो बरं का. देवापाशी विटाळशी नसावी म्हणजे पावित्र्य बरं का. पाळा पाहिजे, कर्तव्य आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो जो विचार धर्माच्या संबंधाने सांगितलेला आहे तो पाळाच पाहिजे. तिथं तडजोड चालत नाही. तडजोड चालत नाही लक्षात ठेवा. आणि त्या गोष्टी आज जीवनामध्ये पाळल्या पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तेच आम्ही पालन करण्याकरता आलो बरं का. धर्माचे पालन. वास्तविक संतांना त्याची गरज नव्हती. का नव्हती? महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्ही धर्म पाळा काय न पाळा काय आम्हाला पापही लागत नाही आणि आम्हाला पुण्यही लागत नाही म्हणतात महाराज. पण आम्ही तुम्ही नाही पाळा तर पाप लागतं आणि पाळा तर पुण्य लागतं. पालन केलं पाहिजे धर्माचं बरं का. जो जो धर्म ज्याच्या वाट्याला जसा आला त्या प्रत्येक धर्माचं प्रत्येकाने पाळलं पाहिजे ना, त्याचं आचरण केलंच पाहिजे. लक्षात ठेवा. वर्णन केले आज शास्त्रांनी वर्णन केले. पाऊस का पडे ना हो? अधर्म वाढला. अधर्म वाढल्यानंतर त्या मेघाला भय वाढतं त्याला खाली येण्याकरता बरं का. मेघ पडो भीती पिके सांडिले क्षिती. घाबरतोय पाऊस खाली याला बरं का. ह्या अधर्म वाढलाय, आपण कसं काय जावं. म्हणजे धर्माचं पालन नाही केलं काय काय जीवनामध्ये घडतं. आजही जीवनामध्ये घडायला लागले ते हे सर्व कारण आहे. तुम्ही पहा कोरोना का आला. कोरोना सारखा महाभयंकर रोग का आला? अधर्म वाढला म्हणून आला. लक्षात ठेवा. अधर्म आज जीवनामध्ये दहशतवाद करणारे लोक वाढले. का वाढले? धर्माचं कोणी पालन करायला तयार. आज जिथं जिथं समाजामध्ये आपल्याला विकृती निर्माण झाली याच्या मागे एकच कारण आहे, धर्म पाळायला तयार नाही. पहिल्यांदा लोक मानायलाच तयार नाही. मानायलाच तयार नाही. पण प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाने तो धर्म मांडला पाहिजे आणि धर्म पाळला पाहिजे बरं का. लक्ष पाळला पाहिजे. मनुष्य म्हणून का मनुष्यालाच हा विचार आहे, पशुच्या बाबतीत हा विचार नाही बरं का. पशुच्या बाबतीत विचार नाही. आपल्याला काय विधी सांगितला? रोज स्नान करूनच माणसाने खावं. कोणाला सांगितलं? पशुला नाही. आपल्या दारामध्ये आपण कुत्री पाळतो. ती कुत्री पाळल्यानंतर त्याला आंघोळ घालून काय खाऊ घालावं लागतं का? नाही. काय घालत का? त्याला धर्म नावाचा बंधनच नाही. बंधन आहे. पशु काय पाप पुण्य जाणते. महाराज म्हणतात त्याला पापही कळत नाही, त्याला पुण्य कळत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे पशवादिक योनीला हे बंधन नाही, मनुष्य योनीला बंधन आहे. लक्षात ठेवा.
आणि मनुष्यनीला बंधन असल्यामुळे प्रत्येकाने त्या धर्माचं आज पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि ते करत असताना या जगामध्ये काही पाखंडी लोक आहेत, म्हणजे न मानणारे. पाखंड कोणाला म्हणतात? जे वेद मानत नाहीत त्यांना पाखंडी म्हणतात. मग ते लोक म्हणतात, ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. पाखंडी लोकांचं म्हणणं आहे, हे बघा, ज्ञानोबांनी ते अक्षरबद्ध केले. ते म्हणतात कावळ्यालाही संतती होते, चिमण्यालाही संतती होते, म्हशीलाही संतती होते. त्याचं म्हणणं आहे त्यांनी कुठं ब्राह्मणाला बोलवून मुहूर्तावरती लग्न केलंय? मग ब्राह्मणाला न बोलवता, मुहूर्त न पाहता त्यांना सुद्धा संतती होते. मग आपल्यालाच काय त्याची गरज आहे? असं पाखंडी लोकांचं वर्णन ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलंय बरं. त्यांनाही संतती होते का नाही? डजनानं होते. त्यांनी मुहूर्त पाहिलाय? कुठं ब्राह्मण होता त्यांच्याला? ही माणसालाच का? म्हणजे काही न करता त्यांनाही संतती होते, काही न करता ते सुद्धा जगतातच. मग आपल्यालाच हे का? ते म्हणतात पाळू नका, याची गरज नाही आहे. असा जो बोलणारा वर्ग आहे त्याला म्हणतात पाखंडी वर्ग. पाखंडी. ना तुकोबरांनी वर्णन केले, वेद बाहे लंड बोले जो पाखांड, त्याचे काळे तोंड जना माझी किंवा संता माझी. अशा वृत्तीचे समाजामध्ये लोक आहेत. ते म्हणतात हे पाळायची गरज नाही, आपल्या जीवनामध्ये याचा काही संबंध नाही. जिथं पशवादी कुणी जीवन जगतात, तेही खातात, त्यांनाही संतती होते. आपल्यालाच काय बंधन? हे काही पाळू नका, पाळू नका. अशी जे लोक आहेत अशा मताचं खंडन केलं पाहिजे बरं. काय काय वेळेला काही माणसांनी पटतं बरं का, काही लोकांना पटतं. पण पटलं तरी ते खरं नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणून तर तुकोबांनी वर्णन केले, असे जगामध्ये लोक आहेत, त्यांच्या वाट्याला तुम्ही जाऊ नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावू. म्हणून एक जगामध्ये पाखंडी वृत्तीचा समाज आहे. आणि ती माणसं आज हे धर्म मानायला तयार नाहीत, पाहायला तयार नाहीत. लक्षात ठेवा. त्याला उदाहरण दिलं जातं बरं का. काही लोक म्हणतात जगामध्ये देव नाही आहे, देव नाही आहे. देव असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. असता तर दाखवा, असला तर दाखवा. आमच्या तुमच्यावर सामर्थ्य आहे का दाखवण्याचं? आमच्या तुमच्याजवळ सामर्थ्याने आपल्याला विचारलं, खरं तुम्ही देव मानताना, देव मानता तर दाखवा ना, देव मानता तर दाखवा ना. दाखवता येतो पण तेवढी भक्ती करावी लागेल. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, देव तू सगळीकडे मानतोस ना, त्या खांबात आहे का? तुमच्या बाबा नाही का? नक्की? हो. त्या खांबात आहे? हो आहे ते खांबात. खांबात आहे म्हटल्यानंतर लात मारली कोणी? हिरण्यकश्यपूने. लात मारल्याबरोबर त्या खांबातून प्रकट झाला. असा दाखवता आला पाहिजे. त्याच्याकरता काय व्हावं लागेल? प्रल्हाद व्हावं लागेल. प्रल्हाद होण्याकरता भजन करावं लागेल. रात्रंदिवस आमचं कसं आहे, जुम्मा की जुम्मा. आम्हाला फक्त ठराविक दिवशी देवाची आठवण होते. हो, एरवी होत नाही. लोक म्हणतात आज एकादशी आहे, विठोबाच्या दर्शनाला गेले म्हणजे दशमीला काय नसतोय देव. म्हणजे तेवढी साधना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. लोक म्हणतात तुम्ही जर खरंच तुम्ही देव मानतात तर देव दाखवा ना. देव दाखवता आला पाहिजे, देव दाखवता आला पाहिजे ना. त्याला विचाराने पटवून देता आलं पाहिजे, विचाराने पटवून देता आलं पाहिजे. आज आमच्या तुमच्या शरीरामध्ये देव आहे, दाखवता येत नाही. त्याला मूर्तीतला देव दाखवायची राहू दे, जगातला देव दाखवायची गोष्ट राहू दे.
प्रत्येकाच्या शरीरामध्ये आज देव आहे, देव आहे म्हणून शरीर चाललंय का खातो पितो म्हणून चाललेलं आहे? मग त्याला सांगावं लागतं तू जगात कुठेही देव मानू नकोस, मूर्तीतही देव मानू नकोस, पण तुझ्यात तरी आहे की नाही, तुझ्यात तरी आहे की नाही बघ. तू जन्माला आल्यानंतर तुझी खाण्याची व्यवस्था नव्हती, त्यावेळी दूध कोणी निर्माण केलं? डेअरीवाल्याने. तुकोबांनी प्रश्न केलाय, का रे नाटविषयी कृपाळू देवाशी, एकला पोषितो जगाशी. ज्यावेळी जन्माला आलो त्याच वेळी आमच्या तुमच्या आहाराची व्यवस्था देवाने त्याच वेळेला त्या मातेच्या स्तनामध्ये दूध येते, एरवी येत नाही बरं का. हे कुठून आलं? कोण निर्माण करतंय? ही कोणी व्यवस्था करते? ही व्यवस्था करणारा कोणता आहे ते म्हणजे कोणती ती शक्ती आहे, आणि त्या शक्तीलाच देव म्हणतात. त्या शक्तीलाच देव म्हणतात. लोक देव म्हणायला तयार नाही, काहीतरी अदृश्य शक्ती आहे, म्हणजे अदृश्य शक्ती आहे ना त्यालाच देव म्हणतात. हो, चाले हे शरीर कोणाची कोण बोलवीते हरी. चाले हे शरीर कोणाची आसक्ते, 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 कोण बोलविते हरिवेन, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. धर्म आणि देव न मानणारा जो वर्ग आहे त्याला म्हणतात पाखांड. आणि अशा पाखांड मताचं खंडन करण्याकरता आम्ही आलो बरं का. करणे पाखांड खंडन, एक धर्माचं पालन करायचं, आणि जे धर्म मानायला तयार नाहीत त्यांच्या विचाराचं खंडन करायचं बरं. कारण संत काय करतात, ज्याच्या मनामध्ये हा चुकीचा विचार आलेला आहे तो विचार निवृत्त करण्याचं काम करतात बरं. देव काय करतो? देव त्याला मारतो. दुर्जनाशी संवारी, दुर्जनाशी ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आला, पाखंडी लोक आहेत, अशा लोकांना देव ठेवत नाही, मारतो. पण संत मारत नाही, त्यातला विचार काढून टाकतात. जे खांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रते वाढो, भूता परस्परे पडो, करणे पाखांड खंडन. बरं का, त्याच्या मनामध्ये आलेला हा विचार आहे, त्या विचाराचं खंडन करायचं म्हणजे विचाराने हे पटवून द्यायचं. आणि विचाराने पटवून देण्याकरता तेवढी विचाराची शक्ती पाहिजे बरं. तेवढं सामर्थ्य आज संतांच्या जीवनामध्ये आहे. त्या महात्म्यांनी ह्या दोन गोष्टी जीवनामध्ये करण्याचं काम केलं, आणि ते काम करण्याच्या मागं मुख्य हेतू जर का असेल तर मूळ धर्म आहे भगवंताचं नाम. आणि ते भगवंताचं नाम आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आलं पाहिजे. तेव्हा धर्माचं पालन करायचं आणि त्या पाखंडी लोकांचं खंडन करायचं, आणि हेच काम करून आम्हाला जगामध्ये काय वाढवायचं आहे?
त्या भगवंताचं बीज रूपी नाम वाढवायचे आहे. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. करणे काम, बीज वाढवावे नाम. आमचं हेच काम आहे म्हणतात. हे काम करण्याकरताच आम्ही आलो याची कारणाशी. हेची आम्हा करणे काम. आम्हा म्हणजे आम्हा संतांचं हेच काम आहे. हे इतरांचं काम नाही आहे बरं का. हे इतरांचं काम नाही आहे. हां, बघा लोक आपल्याला काय नावं ठेवतात. ह्यांना काय काम नाही म्हणून हे देवाचं नाम घेतात. ह्यांना काय काम नाही म्हणून देवाचं नाम घेतात. त्यांना म्हणलं देवाचं नाम घ्यायचं म्हणजे आम्हाला वेळच नाही आहे. आम्ही काय तुमच्यासारखी रिकामी आहोत? आम्ही काय तुमच्यासारखे रिकामी आहोत? हां, काय हो, आम्हा सप्ताह करणाऱ्या लोकांना काय म्हणतात? यांना देवाला सोडले नाही का. इथला सप्ताह संपला की तिथला, तिथला संपला की तिथला, तिथला संपला की तिथला. आमचा विना कधी उतरत नाही का? उतरतो. इथला काला करायचा तिकडं उभं करायचा, तिथला करायचा तर तिथलं उभं करायचं. लोक म्हणतात हे यांचं कामच आहे, यांचं हे कामच आहे. तसं तुकोबाराय म्हणतात आमचं हे काम आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे सामान्य काम नाही बरं का. फार मोठं कार्य आहे. हे कार्य करण्याकरता कर्तव्यरहित अवस्था प्राप्त व्हावी लागते. कर्तव्यरहित अवस्था प्राप्त व्हावी लागते. हां, सजासजी हे काम कोणीही करू शकत नाही बरं का. कोणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण भगवंताचा नामाचं अनुष्ठान करायचं आणि त्या भगवंताचं नाम समाजापर्यंत पोचवायचं आहे. महाराजांनी अवताराची यादी देताना हे दिले. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची हिचे आम्हा करणे काम. जे हे काम करण्याकरता फार मोठं धैर्य लागतं, फार मोठं धैर्य लागतं. किंबहुना कर्तव्यरहित अवस्था प्राप्त व्हावी लागते. ज्यांच्या जीवनामध्ये आता काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, तीच मंडळी जगाकरता काहीतरी कार्य करू शकतात. म्हणून तुकोबारांचे उद्गार आहेत. हे कार्य करण्याकरता आता आमच्या जीवनामध्ये दुसरं काही काम नाही आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा.
आता उरलो उपकारा पुरता, समाजाकरता जे निरपेक्ष भावनेनं कार्य केलं जातं त्याला म्हणतात उपकार. कारण हे समाजाकरता कार्य करायचं आहे आणि हे कार्य करत असताना कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. किंबहुना समाजाने जरी त्रास दिला, समाजाने जरी निंदा केली, समाजाने जरी शिव्या दिल्या, तरी हे काम करायचंच बरं. एवढं सोपं नाही बरं. फार महान कार्य आहे की प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे बरं का. बीज आहे, भगवंताचं नाम हे बीज आहे. महाराज म्हणतात ते वाढवायचं आहे आम्हाला. बीज वाढवावे. वाढवण्याकरता काय करावं लागेल? शेतामध्ये रोप लावले जातात. रोप लावले जातात. आता तुमचं 1 एकर असेल तर 1 एकर ऊस लावावा लागतो. तेवढी रोपं लावावी लागतात. नुसतं लावून चालत नाही, त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. उत्पादन वाढवण्याकरता काय करावं लागतं? खत घालावं लागतं, खुरपण करावं लागतं, तण काढावं लागतं, पाणी पाजावं लागतं, संरक्षण करावं लागतं. नुसतं पेरून ते येत नाही. त्याच्याकरता कष्ट आहे, त्याच्याकरता संरक्षण आहे, त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. म्हणजे ते उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्न करावा लागतो, त्याशिवाय वाढत नाही बरं का. तसं भगवंताचं नाम, या नामाची वृत्ती झाली पाहिजे. वृत्ती झाली म्हणजे घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. मग घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे, मग त्याच्या समाजापर्यंत आपण पोचलो पाहिजे. त्या समाजापर्यंत आपण पोचलो पाहिजे. त्या समाजाला त्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे बरं का. हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. महाराज म्हणतात संपूर्ण या भगवंताच्या नामामध्ये सर्वांची प्रवृत्ती होण्याकरता आम्ही संपूर्ण या विश्वामध्ये या भगवंताच्या नामाचा एवढा प्रयत्न केला. किती प्रयत्न केला? हरी भजनी हे धवैले जग, धवैले जग, हरी भजनी हे धवैले जग, धवैले जग. सुखविला लाग कैकाराचा, सुखविला लाग कैकाराचा. हरी भजनी हे धवैले जग, हरी भजनी हे धवैले जग, धवैले जग. सुखविला लाग कैकाराचा, सुखविला लाग कैकाराचा. हरी भजनी धवैले जग. भगवंताच्या नामाने संपूर्ण जग धवळून काढलं बरं का. तू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार, आनंदे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदर शिक्का पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे भगवंताचं नामच जगाला सांगण्याकरता आम्ही आलो. हे
हेची आम्हा करणे काम. हां, आम्हाला दुसरं काहीही काम नाही. हां, म्हणून महाराजांनी आम्हाला तुम्हाला सल्ला दिलाय, काम किती करावं? पोटापुरते काम, अगत्य तो राम. पोटापुरतं काम करा आणि अधिक काळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवा. आम्ही देवाचं नाव थोडं घेतो आणि पोटाकरता जास्त राबतो. अगदी मराठी सांगायचं म्हणजे ओव्हर टाईम. म्हणजे आम्ही एवढा पोटाकरता काम करतो. महाराज म्हणतात पोटाकरता जास्त राबावं लागत नाही. पोटापुरते काम. किती पोट आहे तुम्ही माप घेतलं? इत बरं आहे. इतके पोट बरं. मग त्या ईतभर पोटाकरता किती किलो मावते त्यात? किती किलो मावते? सरकार आपल्याला धान्य देते, रेशनचं फुकट देतं का नाही? हां, घरात किती माणसं तेवढे देतं का नाही? तेवढं लागतंय, सगळं बसतंय त्या पोटात? नाही बसत. पण माणसं मिळवतात किती हो? हां, पोटाकरता फार लागत नाही, पण माणसं ते पोटाच्या नावाखाली एवढे मिळवतात, आयुष्य त्याच्यातच जाते. आणि लोक म्हणतात खरंच एवढं मिळवलं पण बिचाऱ्यांनी काय खाल्लंच नाही हो. पोटापुरते काम, पोटापुरतं काम करा आणि अगत्य तो राम. इतर वेळ त्या भगवत साधनेमध्ये घालवा. भगवंताचं नाम घ्या. हे समाजाला कुठंतरी सांगितलं पाहिजे. ही समाजाच्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि हेच काम करण्याचं आम्ही केलं, दुसरं काय केलं नाही. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे समाजामध्ये जर आपल्याला पोचवायचं असेल तर महाराज म्हणतात पाखंडी लोकांची संख्या आहे, याला प्रतिबंध करणारे लोक आहेत. हां, त्याच्याकरता आम्ही त्या तयारीनिशी निघालो. बरं. हां, महाराज म्हणतात हे समाजापर्यंत पोचवण्याकरता, त्या प्रत्येक संकटाला, प्रतिबंधाला बाजूला करण्याकरता तुकोबारे म्हणतात आम्ही येतानाच बाणाचा भाता भरून आणला. आणि ते बाण घेऊन आम्ही समाजामध्ये फिरायला लागलो. कोणते बाण? जे युद्धाला लागतात ते बाण नाहीत बरं का. ज्या बाणाच्या द्वारे आज समाजामध्ये हा धर्म वाढला पाहिजे असे जर बाण कोणते असेल तर त्याचं स्वरूप महाराज सांगतात. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण शब्द वापरला. बाणाला टोक असतं पुढं, तीक्ष्ण असतं बरं का. हां, ते छेद करतं. काय छेद करतं? एखाद्याला मारलं तर बरं का. तसं महाराज म्हणतात आम्ही बाण जे वापरले ते कोणते बाण वापरले? उत्तरे म्हणजे वचन. हां, आमच्या मुखातून जे जे शब्द बाहेर आम्ही काढले ना ते सामान्य नाही, त्या प्रत्येक शब्दाला धार आहे, धार. बघा आपल्याला जाणीव करून देतो म्हणजे काय शब्दामध्ये सामर्थ्य आहे. पायाला जर जखम झाली तर भरून निघते, बरोबर आहे. पायाला जखम झाली तर भरून निघते. पण एखाद्याने जर शब्द आपल्याला जर वाकडा बोलला तर आयुष्यभर तो जात नाही बरं. आयुष्यभर तो कुठं असतो? अंतःकरणाला छेद करतो. म्हणजे एखाद्याला जर बाण मारला तर ती जखम भरून निघते, पण मुखातून एखादा शब्द जर आपल्याला कोणी बोलला तर त्याचं आयुष्यभर आपल्याला ते दुःख देतं. हे शब्दामध्ये, हे वाणीमध्ये सामर्थ्य आहे. आणि संत महात्मे म्हणतात आम्ही ही समाजामध्ये, ह्या समाजामध्ये हे कार्य करण्याकरता आमची जी उत्तर आहेत ना, आमची जी शब्द आहेत ना, आमची जी वाणी आहे ना ती तीक्ष्ण बनवली. तीक्ष्ण बनवण्याकरता काय करावं लागतं? बाण आहे त्या बाणाला धार येण्याकरता काय करावं लागतं? घासावं लागतं. कशावरती घासावं लागतो? घासण्याचा दगड वेगळा असतोय. घासण्याचा दगड वेगळा असतोय. हो, साधा न्हाव्याकडे वस्तार आहे, त्या वस्ताराला घासण्याचा दगड कुठला तरी चालत नाही, तो विशेष आहे. हां,
मग त्याला धार येण्याकरता घासावं लागतं की नाही? बाणाला धार येण्याकरता घासावं लागतं, तसं वाणीला धार येण्याकरता साधना करावी लागते. काय करावी लागते? साधना करावी लागते. आणि त्या महात्म्यांनी साधना केली. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तयाचे महादीप पातलो प्रभू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी सारखा जन्म हा ग्रंथ जन्माला येण्याकरता आम्ही अनेक कल्प सत्य बोलण्याची तपश्चर्या केली. काय केली? तपश्चर्या केली, साधना केली. साधना केल्याशिवाय त्या वाणीला धार येत नाही. वा संत महात्म्यांनी सुद्धा हे शब्द, ह्या शब्दाच्याच द्वारे ह्या समाजातले प्रतिबंध पाखंडी लोकांची मन बाजूला करण्याकरता आम्ही आमची वचनं ती सूक्ष्म बनवली साधनेतून. बरं का? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. एका एका शब्दामध्ये सामर्थ्य आहे संतांच्या. बरं का? एक शब्दाचा जर आपण विचार केला तर त्या शब्दातून माणसाच्या जीवनाचं परिवर्तन घडतं. काय घडतं? परिवर्तन घडतं. लक्षात ठेवा. हां, संत जे बोलले, आज तुम्ही विचार करा, आज तुकोबरांच्या ह्या शब्दाला काय म्हटलं जातं? अभंग. अभंग का म्हटलं जातो? ज्याचा कधीही भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. कधी भंग होत नाही. त्या अभंगामध्ये सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. अभंग रूपी ही नाव आहे आणि ते आपल्याला या संसार सागरातून पलीकडे नेते. संसार सागरातून पलीकडे जाते. आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख, दुःख जर घालवायचं असेल, कोणतं दुःख? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, असं 3 प्रकारचं दुःख सांगितलं. त्यातलं एक दुःख आपल्याला सांगतो की आमच्या तुमच्या वाट्याला आज ह्या जन्ममरणाचं दुःख आलेलं आहे. मग जन्ममरणाचं दुःख घालवण्याकरता त्याला औषध कोणतं? ते बाजारात मिळत नाही, मेडिकलमध्ये मिळत नाही. मग कुठं मिळतं? त्या औषधाचं नाव काय? त्याचं वर्णन केले. ब्रह्मरस घेरी गाडा, ब्रह्मरस घेरी गाडा, वारेल वारेल पद्मनाम विठोबाचे, पद्मनाम विठोबाचे, पद्मनाम विठोबाचे. वारेल ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन शिवी. हे संतांनी सांगितलंय. या औषध कुठेही बाजारामध्ये मिळत नाही. ते कुठं मिळतं? तुकोबरांच्या गाथेत आहे. ते गाथेतलं घेण्याकरता काय घ्यावं लागतं? माथा चांगली लागते. म्हणजे त्या संतांच्या वचनावरती विश्वास पाहिजे.
काय पाहिजे? विश्वास. विश्वास ठेवून त्याचं आपण आचरण जीवनामध्ये केलं तर आपल्या जीवनातलं हे दुःख निवृत्त होईल बरं का. एवढं सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये आहे. आणि अशी वाणी त्यांनी समाजाकरता वापरली. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे कार्य करत असताना तुकोबारे म्हणतात आम्ही हे कार्य कशा पद्धतीने केलं. महाराज म्हणतात त्याच्याकरता आम्ही कोणाची भीड ठेवली नाही. काय? कोणाची ठेवली नाही. हां, त्यात लहान आहे काय मोठा आहे काय आम्ही पाहिलं नाही का. चांगलं कार्य करायचं आहे आणि चांगलं कार्य करत असताना ते निर्भीडपणाने करावं लागतं. आणि ते निर्भीडपणाने कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं. नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, येथे आम्हा करणे काम, येथे आम्हा करणे काम, येथे आम्हा करणे काम. भीड भार सुकामनी साना थोर. निर्भीडपणाने कार्य करावं लागतं. भीड खातर हे काम चालत नाही बरं का. लक्षात ठेवा. तुम्ही महाराजांचं चरित्र पहा. महाराज म्हणतात लहान आहे का थोर आहे आम्ही हे बघितलं नाही बरं का. तुकोबर आहे देवाशी बोलतात आणि देवाशी बोलताना तुकोबर म्हणतात देवा माझ्या मुखाने तू कोणाला तरी संत म्हणायला लावशील पण मी म्हणणार नाही बरं का. जिथं देवाची भीड ठेवली नाही तिथं समाजाची ठेवतील का. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्याशी मुके न म्हणे संत. बरं का. देवाचा तुकोबरांचा संवाद आहे. तुकोबराय देवाकडे दान मागण्याकरता गेले आणि दान मागण्याकरता गेल्यानंतर देवाने विचारलं का हो महाराज तुम्ही माझ्याकडे दान मागायला आलाय मला काय तुम्ही दिलंय का. दिलंय. तुकोबराय म्हणजे देवा घेऊन द्यायची पद्धत कधीपासून म्हणली. देवा तुला माहिती नाही नियम. दान देत असताना मोबदल्या वाचून द्यायचं असं. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. तू आमच्याकडून अपेक्षा घेऊन जर आम्हाला काय देत असतील तर देवा हा व्यापार आहे. व्यापार याला दान म्हणत नाही. देवाची भीड ठेवली नाही बरं. तेव्हा समाजाच्या उद्धाराचं कार्य करायचं आहे आणि समाजाच्या उद्धाराचं कार्य करत असताना संतांनी कोणाची भीड ठेवलेली नाही. कोणाचं भीड वाढ ठेवलेलं नाही. लक्षात ठेवा. ज्यावेळी महाराज म्हणतात ते लहान असेल मोठा असेल आम्हाला त्याच्याशी देणं घेणं काही नाही. आम्हाला काय कुठं मान सन्मान पद मिळवायचं नाही. जगत उद्धाराचं कार्य करायचं आहे आणि तिथं कुठलीही भीड न ठेवता करायची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. जो सेवक आला होता त्याला सांगितलं जसा आलास ना तसा परत जा.
तो सेवक म्हटला, अहो कोणी पाठवले हे तर बघा ना राजे. महाराज म्हणले, राव आणि रंक आम्हाला सारखाच म्हणले. राव आणि रंक आम्हाला सारखाच, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही म्हटले. म्हणजे शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, महाराजांनी तो स्वीकारला नाही. निर्भीड बोलले तुकोबा आहे बरं का. काय बोलले? निर्भीड बोलले. म्हणजे हे जगत उद्धाराचं कार्य आहे आणि जगत उद्धाराचं कार्य करत असताना महाराजांनी जे कार्य केलं, महाराज म्हणतात, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. तो कुठल्या पदावरती आहे, तो कुठला आहे, आम्ही याचा कधी विचार केला नाही. आम्हाला समाजाकडून काही मिळवायचं नाही, आम्हाला समाजाला काहीतरी द्यायचं आहे, समाजाला काहीतरी द्यायचं आहे. एवढा निर्भीडपणा जीवनामध्ये असेल तर जगत उद्धाराचं कार्य करता येतं. एरवी हे काम नव्हे बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आणि हेच कार्य करण्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये आयुष्याचा काळ गावला. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणणार का? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या न्यायाने जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अवतार शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी. ज्या घराण्यामध्ये भक्तीची परंपरा आहे अशा घराण्यामध्ये महाराजांचा हा अवतार झाला. त्यांनी काय पद्धतीने आपलं जीवन जगणं पाहण्यासारखं आहे. फक्त मी 10 मिनिटात सांगणार आहे. महाराजांचं चरित्र फार विस्ताराने, आयुष्यभर त्या चरित्राचं चिंतन केलं तर संपादन एवढं महाराजांचं चरित्र आहे. पण महाराजांनी परमार्थाने प्रपंच 42 वर्षामध्ये पूर्ण केला. हे संतांच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. आपण 75ला आलो तरी आमचा संसारही संपलेला नाही, परमार्थाचा तर पत्ताच नाही. 42 वर्षामध्ये महाराजांनी सर्व कार्य पूर्ण केलं, पूर्ण कार्य केलं. म्हणून महाराजांचा प्रपंच पाहण्यासारखा आहे. महाराजांच्या घराण्यामध्ये महाजनकी होती, श्रीमंती होती, देण्या घेण्याचा व्यवहार होता. तो करता करता महाराजांनी व्यापार केला. व्यापार करता करता त्या व्यापारातून काय देण्या घेण्याचा व्यवहार होता होता काही लोकांनी बुडवलं. आणि त्या लोकांच्याकडून ते येणं काय दिसेना म्हणून महाराजांनी विचार केला, तर लोकांच्याकडे मागण्यापेक्षा आपण हे सोडून दिलेलं बरं. त्यात दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये सगळंच गेलं बरं का. एक त्यांची पत्नी अन्न अवस्थेमध्ये वाढली. नाईलाज महाराज म्हणले, अजून प्रपंच आपल्याला करायचा आहे म्हणून आग्रह धरला. म्हणून नाईलाजांनी महाराजांनी विवाह केला बरं का. लोकांची समजूत आहे, लोकांची धारणा आहे. माणसं 2 लग्न का करतात? आसक्ती आवरत नाही म्हणून करतात. या न्यायाने संतांनी केला नाही बरं का. लक्षात, त्यांना काही कार्य करायचं होतं. आणि योगायोगाने महाराजांनी जी दुसरी पत्नी मिळाली ती श्रीमंत घरातली मिळाली. अप्पाजी वळवे पुण्यातले बरं का. श्रीमंत घरात महाराजांची श्रीमंती पाहून त्यांना ती श्रीमंत घरातली मुलगी मिळाली. फार कुशल होती बरं का. महाराजांनी परमार्थ करावा आणि तिने प्रपंच सांभाळावा बरं का. श्रीमंतीमध्ये जसा प्रपंच सांभाळा तसा तिने दारिद्र्यामध्ये सुद्धा प्रपंच सांभाळावा. पण महाराजांच्या परमार्थाच्या साधनेला त्या कधी आड आल्या नाही. अधूनमधून त्या बोलायच्या, एवढं तुम्ही देवाचं भजन करता, एवढी अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली, काहीतरी त्याला सांगा ना. म्हणजे त्याच्याकरता परमार्थ नाही म्हणजे.
पण त्या दारिद्र्य अवस्थेमध्ये महाराजांनी प्रपंच केला. एवढं दारिद्र्य महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. महाराजांनी वर्णन केले, आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके तरी घर राखीते. एवढं दारिद्र्य बरं का. महाराजांच्या घरामध्ये जर कुत्र शिरलं तर त्या कुत्र्याच्या तोंडाला काय लागेल असं नव्हतं. पण परमार्थ महाराजांनी उच्च कोटीचा परमार्थ केला बरं का. अत्युच्च कोटीचा परमार्थ केला. वैरागी निर्माण झालं आणि एवढं वैरागी निर्माण झाल्याने त्यांनी धावा केला, देवा मला एकदा तुझं दर्शन झालं पाहिजे. आणि महाराज भंडाऱ्या डोंगरावरती भजन करता 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 त्या भजनामध्ये महाराजांना अशी अवस्था प्राप्त झाली आणि साक्षात देव तिथं प्रकट झाले. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. साक्षात देवाने दर्शन दिलं. अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आले. ते महाराजांनी सर्व सहन केले बरं, सहन केले. आणि हे सर्व कार्य करत असताना महाराजांच्या अंतःकरणातली जी निष्ठा होती ती निष्ठा दृढ स्वरूपाची होती बरं, अतिशय दृढ स्वरूपाची होती. एकदा महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आला. एका मातेनं शिवबा कासाराची पत्नी तिने महाराजांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. उकळतं पाणी टाकलं, आंघोळीला म्हणून बोलवलं आणि एवढं पाणी टाकलं, धावा होत होता, धावा होत होता. तिने देवाचा धावा केला बरं, देवाचा धावा केला. शरीर शांत झालं. महाराजांच्या जीवनामध्ये एका मातेचं मूल मेलं. महाराजांनी ते त्या कीर्तनामध्ये ते जाग केलं बरं का. एक ग्रस्त तुकोबरांच्याकडे म्हणले, महाराज मला तीर्थयात्रा करायची आहे, काय असेल तर द्या. महाराज म्हणजे तुला मी नाणं देतो. ते रोज त्याचं स्मरण करायचं आणि त्याचं ते नाणं होतं सोन्याचं होतं बरं का. ते आल्यानंतर मला परत द्यायचं बरं का, तुझी पूर्ण तीर्थयात्रा होईल. असं 1 रुपयाचं नाणं दिलं ना पूर्ण तीर्थयात्रा करून आला. पुन्हा जसंच्या तसं ते का एक ठेवलं की त्याच्यापासून 2 तयार व्हायचे बरं. पण याचा उपयोग स्वतःच्या संसाराकरता केला नाही बरं. असं बरंच कार्य महाराजांनी जीवनामध्ये केलं. गाथा बुडवली, ती गाथा तारण्याकरता अनुष्ठान केलं. अनेकांनी आपल्या जीवनामध्ये त्रास दिला, त्यांना अनुभूती आणून दिली, त्यांना समज दिली बरं का, लक्षात ठेवा. आणि असे हे कार्य करता करता तुकोबरांना वाटलं, देवा आता फार जगत उद्धाराचं कार्य केलं, तेव्हा समाजाची अवस्था पाहिली. आता लोक हे कलियुग आहे देवा, काही लोक मानायला तयार नाही, तेव्हा आता यांच्या दृष्टीच्या आड मला कर बरं का देवा. आता न देखी जे बरं का देवा, आता मला असं कर, मला आता हे पावत नाही, मला आता यायचं आहे. तुझ्या कार्याकरता मला पाठवलं होतं ते मी कार्य केलेलं आहे. तो का म्हणे, मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. जेव्हा आम्ही ते कार्य केलेलं आहे तेव्हा आता आमदा एकदा आमच्याकरता ये, घेऊन जा. तुकोबारांना आपल्या माहेराला जाण्याची ओढ निर्माण झाली, आपल्या स्वरूपाकडे जाण्याची ओढ निर्माण झाली. एकदा आपल्याला आपल्या घराकडे जाण्याची ओढ निर्माण झाली ना, माणसाचं मन लागत नाही बरं, मन लागत. काला झाल्यानंतर लोक आम्हाला म्हणतात, महाराज आजचे दिवस राहा. आम्ही म्हणतो आता 1 तासाच्या वर थांबू शकत नाही. 7 दिवस थांबलो, पण काला झाल्यानंतर घरची ओढ लागते. तसं कार्य झाल्यानंतर महाराजांना आपल्या स्वरूपाची ओढ लागली. राहावे ना, मला हा परमात्मा नेण्याकरता कधील उतावीळपणा निर्माण झाला. राहावे ना, कोणाला सांगावं, ह्याला सांगावं का त्याला सांगावं, त्याला सांगावं का ह्याला सांगावं. म्हणून महाराज त्या तळमळीमध्ये राहिले आणि त्यांनी विचार केला, देवाच्या जवळ राहणारी जी मंडळी आहेत त्यांना हे सांगितलं तर निरोप लवकर पोचेल. तुम्ही सनकादिक संत
मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार बाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. तुम्ही देवाच्या जवळ राहता त्या देवाला निरोप द्या एवढा उपकार आमच्यावरती करा. देवाला राहावे ना हे देवाच्या जवळ आहेत पण देवाला सांगतील का न सांगतील याच्यापेक्षा जवळचं कोण आहे का बघावं. म्हणून त्याच्यापेक्षा जवळचं कोण आहे गरुड आहे. त्या गरुडाला सांगितलं बाबा तू देवाचं वाहन आहेस तू तरी देवाला निरोप दे. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई तरी महाराजांना धीर धरवेना. त्याच्यापेक्षा आणखी जवळ कोण आहे का लक्षात आलं लक्ष्मी जवळ आहे. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून यावे त्याशी काकुलती. हा तिला काकुलती तिला विनंती करतायत आई साहेब देवाला सांगा. तरी महाराजांना धीर निघाला. त्याच्यापेक्षा जवळ कोण आहे देवाने तुकोबाने विचार केला ज्या पलंगावरती झोपले त्या पलंगाला जाग करावं. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. इतकी ओढ निर्माण झाली इतकी ओढ निर्माण झाली. सांगितलं माझं कार्य झालेलं आहे देवाला निरूप द्या. बर आणि परिणाम देवाने तो निरोप घेतला आणि देव निघाले तुकोबारांच्या भेटीला निघाले. महाराजांचं लक्ष आहे इतकं लक्ष आहे महाराज त्या एकसारखं त्या दिशेला त्या आकाशाकडे पाहतायत. महाराजांना राहून भास होतो देव यालाय बरं का. आणि असा भास होता खरंच एकदा देव आले. देवाच्या हातामध्ये शंख चक्र गदा जे आयुधी होती ते देवाला त्या आयुध्याचं महाराजांना दर्शन झालं. आले आल्याबरोबर तुकोबारांनी देवाचं आदरातिथ्य केलं. जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये राहून केलं. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी कोप मोडकी जर्जर. त्या महाराजांनी वर्णन केले. रांदी येल्या कन्या दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. गरी मोडकी या बाजा वरी वाकळाच्या शेजा. मोडलेलं बाज म्हणजे आता बाज राहिला नाही त्याला बाजलं म्हणायचं पूर्वी. ते बाळंत मनात वापरायचे बरं. आता क्वाट आलाय आता क्वाटही राहिला नाही आता काय आलाय बेड आलाय. पण ते बाज होता तो मोडका होता त्याच्यावरती फाटलेल्या वाकळा टाकलेल्या होत्या. आता देव आले देवाला बसवलेला आहे देवाला आदरातिथ्य म्हणून पाहुणचार केलेला आहे. आता पाहुणचार केल्यानंतर देवाला विडा दिला पाहिजे पण विडा नाही म्हणून तुकोबारांनी तुळशीचं पान दिलं. सांगितलं देवा तुम्ही आलात आज दशमी आहे मग एकादशी व्हायला पाहिजे द्वादशी व्हायला पाहिजे. मग नाही म्हणलं एवढं नाही शिमगा झाला पाहिजे मग जायचं देवा. होळी झाल्याशिवाय देवा पुरणपोळी खायची आणि मग जायचं बरं. म्हणजे पौर्णिमा झाली तो शिमगा झाला आणि सांगितलं देवा आता आज आपण जाऊया बरं. आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस बरं का. आणि स्वतः देव त्या गरुडाला घेऊन आलेले आहेत आणि त्या विमानासहित तुकोबाराय आता देवाबरोबर निघाले. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं हे बघा आता मी जाणार आहे बरं का या माझी बोलवण करा. मग सर्व गावातले लोक आलेले आहेत. भगवंताच्या नामाचं घोष चालू आहे. हरिनामाला सुरुवात झालेली आहे. सर्व वैष्णव आलेले आहेत दिंड्या फटाका घेऊन आलेले आहेत आणि भगवंताच्या नामाचा घोष चाललेला आहे. बा तुकोबाराय सर्वांना सांगतात आता मी चाललेलो आहे. लोक म्हणले महाराज चाललाच तर आशीर्वाद द्या ना. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं कल्याण व्हावं असा आशीर्वाद तुकोबारायांनी सर्वांना दिला. आणि तुकोबाराय सर्वांना आशीर्वाद देऊन त्या विमानावरती आरूढ झाले आणि महाराज वैकुंठाला निघाले. त्यावेळी महाराजांनी निरोप दिला जगाला. तो कसा दिलाय तो आपल्याला अभंग म्हणायचा आहे. तोपर्यंत फुलं वाटा. आणि या पद्धतीने तुकोबाराय वैकुंठाला जाणार आहेत. अभंग म्हणून आपण तो पुष्पवृष्टी करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
या पद्धतीने तुकोबारांचा निर्याण काल आणि तुकोबाराच्या भगवंताच्या नामाच्या गजरामध्ये दिंडी सहित देहू गावाच्या बाहेर इंद्रायणीच्या तीरावरतीवर तिथं देवाचं आगमन झालेलं आहे. दोन पद्धतीने वर्णन केलेलं आहे. देव दशमीला आले असं वर्णन केलेलं आहे आणि काही ठिकाणी आज सकाळी देव आले असं काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देव तिथं प्रकट झाले आणि देव प्रकट झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ तिथं जमा झालेले आहेत. आता तुकोबाराही वैकुंठाला निघाले. तुकोबाराने सर्वांना विचारलं, माझ्याबरोबर तुम्ही सगळे येणार का? लोकांना विचारलं, स्वतःच्या पत्नीला विचारलं, अवले तू येणार का वैकुंठाला? ते म्हणजे महाराज तुमचं तुम्हीच जा. महाराजांची पत्नी म्हणजे मी काय येणार नाही, तुमचं तुम्ही गावातल्या लोकांना विचारलं पण कोणीही जायला तयार नाही. पण सर्वांचे हृदय भरून आले, डोळे पाण्याने भरलेले आहेत. तुकोबारांनी निघाले. हो, त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, जगत उद्धाराचं कार्य केलं. आमच्या तुमच्याकरता जन्म देणारे मायबाप जर आपल्याला सोडून चालले तर आपल्याला अनावर होतो. आणि साक्षात तुकोबारा या इहलोकाचा निरूप घेत आहेत. सर्वांचं हृदय भरून आलेलं आहे, डोळे पाणावलेले आहेत, भगवंताच्या नामाचा घोष चाललेला आहे. आणि तुकोबारा आता त्या गरुडावरती देवासहित आरूढ झालेले आहेत आणि त्या समाजाला निरोप देत आहेत. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या. सकळा सांगावी विनंती वाढवे दादा उभा पांडुरंग, वाढवे दादा उभा पांडुरंग, कुंता श्रीरंग बोला अंतकाळी अंतकाळी विठू आमाशी पावला, अंतकाळी विठू आमाशी पावला, पुढी सैत झाला कुठं पुढी सैत झाला कुठं वाढवे झाला उभा पांडुरंग, वाढवे झाला उभा पांडुरंग, वैकुंठाची रंग बोलावितो, वैकुंठाची रंग बोलावितो. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव, तुकाराम 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 तुकाराम. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.